भैया किती वेळा बघणार स्वतःचाच बायोडाटा? शीतलकडे जाणार आहे ना बायोडेटा. मग काय चुकलंय का नाही ते नको का बघायला. आपण आपलं सेफ्टी साईड असलेलं बरं. भैया शेफ्टी नाही, सेफ्टी. सेफ्टी साईड. दॅट इज दॅट. सेफ्टी साईड. सेफ्टी साईड असलेलं बरं. हा भैया जमे शेखराकडनं फोटो आणले बघा तुमचे. देर यू आर. आणले का बघू. ऑल फोटो इज अ बेस्ट. भैया इज नाही, आर. अरे यातला कुठला फोटो पाठवायचा आहे ते सांगा. भैया हा पाठवूयात. डन. भैया अहो येऊ नको. भैया येऊ पाठवूया. हा नाही ठेव नको. अहो ठेव बघा की ठेवलोय भारी आलाय. हा हे येऊ नको. येऊ पाठवूया. ह्यो जरा सिन्सिअर दिसते. जरा जरा म्हणजे जरा जास्त सिन्सिअर दिसताय. आणि सुरजा म्हणतोय त्यात कमी सिन्सिअर दिसताय. अरे पण असं कसं? हा एक माणूस दोन फोटोत वेगळा वेगळा कसं काय दिसेल? अहो भैया जम्याला तसं नाही म्हणायचं. जम्या दाखवतोय त्या फोटोत तुम्ही सिन्सिअर दिसताय आणि सूर्य दाखवतोय त्या फोटोत तुम्ही डॅशिंग दिसताय. पण मी दाखवतोय त्या फोटोत तुम्ही एकदम रुबाबदार दिसताय. खरंय म्हणजे मी बहुरूपी दिसतोय. बहुरूपी म्हणजे सगळ्या फोटोत वेगळा वेगळा दिसतोय ना मी. There you are. देर यू आर. देर यू आर. तिन्ही फोटो पाठवा शीतलला. अरे समाधान काय होणार ना? अरे उद्या तू रिकामा आहेस का? अहो नाही हो. PMD साहेबांनी सहवीज प्रकल्पावर काहीतरी काम आहे म्हणून मला बोलावलंय. पण कशाला म्हणला? अरे उद्या शीतलला बघायला पाहुणे येणार आहेत. बर तू असतास म्हणजे बरं झालं असतं रे. अहो मला जरा आधी बोलला असता तर काहीतरी जुळणी तरी करता आली असती. पुष्पा पण मला काय बोलली नाही. अरे उद्या ती सातारला येणार आहेत. त्यांचं काहीतरी काम आहे. हा मग पुष्पानेच ठरवलं आता इकडे येताच आत तर मग उद्या बघायचा पण कार्यक्रम ठेवूया म्हणून. ना आता मला तर काही येता येणार नाही. पण पुष्पा आहे की ती येईल की. अरे तू असतास तर बरं झालं असते. मला तर लय टेन्शन आले. अहो टेन्शन काय ना चांगली माणसं आहेत ती. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. अरे कसं आहे आमच्या खानदानातली पहिलीच पोर आहे रे. 40 पिढ्यानंतर शीतल आमच्या घरात जन्माला आली. अरे जीव आहे रे माझा. तिला बघायला पोरगा येणार आहे ह्या विचारानं 2 दिवस झोपच येणं झाली. ना शांत व्हा बरं. अहो तुम्ही शीतलला किती जीव लावलाय ते माहित नाही होय आम्हाला. ना तुमच्यासारखंच घर मिळेल बघा शीतलला. अरे तसं झालं तर त्या पांडुरंगाची कृपाच होईल. होईल असंच होईल. तुम्ही उगाच काळजी करू नका नाना. अरे काळजी करू नका. कसं तुला नाही कळायचं. जयडीच्या लग्नाच्या वेळेला तुला कळेल. पण तुला माझं इतकं टेन्शन नाही राहणार. अरे तू अजिंक्यसारखा मुलगा बघितलायस. कधी कुणाला आडवं न जाणारा, कसलं व्यसन नसलेला. अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला. अरे त्याचा स्वभाव असा आहे ना त्याच्याशी एखादा बोलायला लागला ना की बोलता बोलता त्याच होऊन जाईल. म्हणूनच जेडी सोबत आजाचं लग्न व्हावं अशी इच्छा आहे माझी. दोन्ही लेकरं माझ्या डोळ्यासमोरच राहतील. असा पोरगा जावई म्हणून शोधून तरी सापडेल का मला? अरे खरंय तुझं. शीतलला सुद्धा अजिंक्यसारखाच मुलगा मिळायला पाहिजे बघ. मिळेल. शीतलला आजाच काय आजापेक्षा चांगला पोरगा भेटेल बघा. अरे तुझ्या तोंडात साखर पडू.
तुझ्याशी बोलून जरा हलकं वाटलं बघ. आता बघण्याच्या कार्यक्रमात शीतलनं थोडं निभावून न्यायला पाहिजे म्हणजे झालं. वय वय ऍक्टिंग काय अगं म्हणजे सुरू करा प्रॅक्टिस. या बाहेर. मग असं म्हणा की या म्हणून. जा शानी. अगं हळू चौकश. अगं जरा नीट ये की. चालता बी येईना या साडीत. बघ म्हणून सांगत होते की जरा प्रत्येक सणाला साडी नेस म्हणून. अगं तेवढीच सवय होईल. पण माझं कोण ऐकतंय? अक्का तुम्ही आता मागचं काढू नका. ठेव गो तिथं. ये हळू. शीतले तू परत एंट्री घे. एंट्री काय आता नाटकात एंट्री तर असती ना. तुम्ही का बसा. तुम्ही प्रश्न विचारायचं बघा. शितले ये परत. ये परत ये. जा तयार का सगळे. रेडी का. आप्पा काय गोळ घालू नका आता परत काय मध्ये बोलू नकोस. हा ऍक्टिंग. अरे या की. आला आला. नजर खाली. बस मुली बस. अगं अगं जरा नीट बस की. असं नसतंय बसायचं. थांब मी दाखवते. उठ. हा बघ असा पदर घ्यायचा आणि असं बसायचं. कळलं आता तू घे. अगं असं नाही हा उलटा झाला. हे बघ हे पदराचं आतलं टोक आहे ना हे असं घ्यायचं आणि असा घ्यायचा. आता बस. शीतल आई निळाला काय तर गडबड नाही ना करणार? ओ वहिनी कशाला गडबड करते ती. त्यासाठी तालीम करतोय ना आपण सगळी. तू काय गडबड करत नाही. सगळे व्यवस्थित करणार आहेस तू. सगळे तयार आहेत ना. चलो कार्यक्रम प्रॅक्टिस सुरू. चला सुरू. तुम्ही प्रश्न विचारा बर का. शितले ही मुलाकडची माणसं तसं समज. की तुला प्रश्न विचारणार त्याची नीट उत्तरं द्यायची. तुम्ही विचारा प्रश्न. आप्पा तू विचार. कोण मी होय. मी नाही बाबा. आर मोठं कोण आहे. इथं मोठं बारकं काय नसतं. तूच विचार. आव ते सगळं जाऊ दे. प्रश्न विचारा कोणीतरी. बरोबर विचारतो. मुली तुझं नाव काय मुली. तुला माहित नाही काका. अगं तो काय तुझा आता काका आहे वय.